युतीबाबत चर्चेची पहिली फेरी वादग्रस्त ठरणार असल्याचं समजतंय। भाजप आक्रमक राहणार असल्याचे संकेत भाजपतर्फे देण्यात आलेले आहेत। भाजप 115 जागांवर दावा करणार आहे। विधानसभेत आघाडी घेतलेल्या वॉर्डवरती ते दावा करतील। भाजपपेक्षा कमी जागा शिवसेना स्वीकारणार का याकडे आता लक्ष लागलंय। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे। दीपक, आज संध्याकाळी पहिली बैठक होणार आहे, नेमका या बैठकीत काय होऊ शकतं, काय वादग्रस्त होऊ शकते का ही बैठक? मधुरा, यापूर्वी आपण राज्याचे चित्र बघितलं 2014च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी, तर राज्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप हा लहान भाऊ होता। त्यामुळे शिवसेनेच्या अटीवरती आतापर्यंत मुंबई महापालिका असेल किंवा इतर ज्या युती व्हायची, जागा वाटप व्हायचं ते शिवसेनेच्या अटीवर व्हायचं आणि शिवसेना सगळ्यात जास्त जागा प्रत्येक निवडणुकीत लढवायची, कारण शिवसेना हा राज्यामध्ये मोठा पक्ष होता, मोठा भाऊ होता। मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर जे राज्यामध्ये चित्र बदलले, ते चित्र बदलल्यानंतर भाजप आता आक्रमक झालेला आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतोय। शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यापासून ते त्यांना मंत्रिपद देण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट जी आहे ती भाजपने आपल्या मनाप्रमाणे केलेली आहे। शिवसेनेची कुठलीही गोष्ट भाजपने आतापर्यंत मान्य केलेली नाहीये। आणि जेव्हा आता युती संदर्भात चर्चा सुरू होते, आज पहिली बैठक होते संध्याकाळी 7 वाजता, या बैठकीमध्ये भाजप पुन्हा आक्रमक राहणार आहे आणि आता परिस्थिती बदललेली आहे याची जाणीव आता भाजप या बैठकीत कदाचित शिवसेनेला करून देणार आहे। आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजपने 15 जागा जिंकलेल्या आहेत। 15 आमदार भाजपचे मुंबईत आहेत, तर शिवसेनेचे 14 आमदार आहेत। आणि आपण वॉर्ड निहाय जर बघितलं तर 115 वॉर्डमध्ये भाजप आघाडीवर आहे, भाजपला आघाडी मिळालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये। त्यामुळे सगळे 115 वॉर्ड आहेत ते भाजपला हवेत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपात, आणि तीच मागणी भाजप पहिल्या बैठकीत करणार आहे। आणि त्याचमुळे पहिल्या बैठकीत भाजप आक्रमक राहणार असल्यामुळे निश्चितच शिवसेनेच्या आतापर्यंतचा जो आक्रमक बाणा होता त्यानुसार शिवसेना काहीशी या बैठकीत शिवसेनेकडनं नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो, कारण आतापर्यंत शिवसेनेच्या अटींवर युती होत होती। यावेळेला पहिल्यांदा असं असेल की मुंबई महापालिकेसाठी भाजप आपल्या जागांचा दावा करणार आहे। याच्या पूर्वी 2012ला ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला भाजपने 64 जागा लढवल्या होत्या, आणि आता भाजपला थेट 115 म्हणजे जवळपास दुप्पट जागा हव्यात। आणि ही मागणी शिवसेनेकडनं मान्य होते का? कारण शिवसेना ही भाजपपेक्षा कमी जागा लढवायला तयार होणार नाही। मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे शिवसेनेच्या सत्तेचा हवाला देऊन मुंबई महापालिकेतील शिवसेना या निवडणुकीत आक्रमक राहू शकते। तर भाजपने यापूर्वीच ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेशी युती करायची असेल तर ती आपल्या अटींवर करायची, आणि त्यामुळेच पहिल्याच बैठकीमध्ये 115 जागांची मागणी ही भाजपकडून आज केली जाणार आहे। मधुरा, धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।